महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया बंजारा टायगर्सच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक आर राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। बंजारा समाजाच्या विविध मागण्यांमध्ये वसंतराव नाईक महामंडळासाठी अधिक निधी उपलब्ध करणे, आर्थिक विकासासाठी थेट कर्ज योजना सुरू करणे, शेतकरी व उद्योजकांच्या थकीत कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी विविध आयोग आणि मंडळांमध्ये स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय समाजातील बनावट प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच भटक्या आणि विमुक्त जातींसाठी आरक्षणासंबंधी मागण्या पूर्ण कराव्यात अशी ही भूमिका संघटनेने मांडली आहे। या सर्व मागण्या शासन आणि प्रशासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। बंजारा समाजासह मूळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी समावेश करण्यासाठी यापूर्वीच्या आयोगाने राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे दिलेल्या अहवालानुसार सदर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी सूचीत समावेश करण्यात यावे किंवा अनुसूचित जमाती एसटी अनुसूचित जाती एसटीच्या समकक्ष तिसऱ्या सूचीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा राज्यातील धनगर समाजाच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी विविध 22 योजना अंदाजपत्रकीय तरतुदीसह लागू करण्यात याव्या। या मागणीसह इतर मागण्यासाठी प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10:40 वाजेपासून माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। या आमच्या ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे समाजासाठी करण्यात आलेल्या मागण्या या शासन स्तरावरच्या असल्याने शासन स्तरावरूनच निर्णय होणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पत्रव्यवहार करण्याचे प्रोसेस चालू आहे। नाही, आता जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व बंजारा साधू संतांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन 12 मागण्यासंदर्भात त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिलेले होते। मात्र त्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या मागण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय त्वरित घेऊन समाजाला न्याय देण्यात यावे यासाठी आपण उपोषण सुरू केलेले आहे। मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढचे पाऊल काय? मागण्या मान्य दिशक आहे। मागण्या मान्य करून घेण्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि मागण्या मान्य करूनच घेणार। दुसऱ्या यानंतरच्या प्रोग्रेस किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आम्ही संधीच निर्माण करणार नाही।